नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरात घासून नाय ठासून झाले मतदान। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज खानापूर शहरात मोठ्या चुरशीने पण शांततेत मतदान झाले। खानापूर शहरात या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या मध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात अगदी स्पष्टपणे दिसून आला। सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर 7 ते 9 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर अजिबात गर्दी नव्हती। मात्र सकाळी 9 नंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून आला। 9 ते 12च्या दरम्यान साधारणपणे 20% मतदान झाले। त्यानंतर 4 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती। 4 नंतर मतदानाचा वेग वाढला व मतदान केंद्रावर प्रचंड अशी गर्दी झाल्याचं दिसून येत होते। लोक मोठ्या संख्येने मतदानामध्ये सहभाग झाल्याचं दिसून येत होते। यावेळी महिला वर्गाची व युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय दिसून येत होती। प्रथमच मतदान करणाऱ्या 9 मतदारांच्या मध्ये उत्साह दिसून येत होता। खानापुरातील 4 मतदान केंद्रावर एकूण 65.55% मतदान झाले असून खानापूरमध्ये लोकसभेसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने वाढलेली टक्केवारी कोणाच्या पदरात पडते हे आता मात्र 4 तारखेलाच समजणार आहे। त्याचप्रमाणे बूथ क्रमांक 172 मध्ये 1399 पैकी 924 मतदान झाले। बूथ क्रमांक 173 मध्ये 1213 पैकी 807 मतदान झाले। बूथ क्रमांक 174 मध्ये 1486 पैकी 950 मतदान झाले। बूथ क्रमांक 175 मध्ये 1342 पैकी 831 मतदान झाले। असे एकूण 5440 मतदानापैकी 3512 एवढे मतदान झाले असून या ठिकाणी चुरशीची लढत होऊन 65.55% मतदान खानापूर शहरामध्ये झाले आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे, खानापूर, सांगली।